तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची जवळजवळ 2640 घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि या लॉटरीच्या अंतर्गत मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आता आपण मागील अनेक व्हिडिओतून माहिती पाहतो मित्रांनो, नेमकं घरे कुठे आहेत, त्यांची किंमत काय आहे, कार्पेट एरिया काय आहे, लोकॅलिटी काय आहे किंवा सॅम्पल घरे कशी आहेत, ही सगळी माहिती आपण सातत्याने पाहत आहोत। आणि वेगवेगळ्या कमेंटच्या माध्यमातून जे काही आपल्याला रिकमेंड येतात की जे काही कमेंट्स आहेत की तुम्ही अमुक अमुक ठिकाणी व्हिजिट करा, तर त्याप्रमाणे आपण व्हिजिट करत आहोत। तर आज आपण एका अशा मोठ्या प्रकल्पाला व्हिजिट करणार आहोत, म्हाडाच्या लॉटरीतील सगळ्यात मोठा प्रकल्प अशी ज्याची खाती आहे असा विक्रोळीतील प्रकल्पाच्या ठिकाणी आज आपण व्हिजिटसाठी आलेलो मित्रांनो। स्कीम कोड क्रमांक 538 आणि 539, ज्या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी 1251 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आज या प्रकल्पाचा आपण सविस्तर आढावा पाहणार आहोत की नेमकं या ठिकाणी घरे कशी आहेत, किती आहेत, येथील लोकॅलिटी कशी आहे, सॅम्पल फ्लॅट कसा आहे, हॉल कसा आहे, किचन कसं आहे, टॉयलेट बाथरूम कसं आहे, बाल्कनी कशी आहे। हा प्रकल्प असा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हॉलसाठी आणि किचनसाठी बाल्कनी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि प्रशस्त अशी घरे मित्रांनो। फक्त एवढे की याच्या ज्या किमती आहेत किमतीवर आपण पाहतो की सध्या बरेच जण नाराज आहेत, पण त्याही संदर्भात आता म्हाडामध्ये सध्या विचार विमर्श सुरू आहे की कुठे याच्या किमती कमी केल्या जाऊ शकतात, यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत। चला तर आता मी ज्या ठिकाणी बसलो मित्रांनो ते एक गार्डन आहे, याच गार्डन मध्ये मी बसलेलो आहे। आता मी रवींद्र म्हात्रे मैदान जे आहे विक्रोळी कन्नमवार नगर येथील त्या मैदानात मी बसलेलो आहे। मागे तुम्ही जो बघताय तोच आहे कन्नमवार नगर विक्रोळीचा मध्यम उत्पन्न गटाचा प्रकल्प। आज आपण या प्रकल्पाची सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर आता मित्रांनो आपण मागच्या साईडला आलेलो आहे। खरं तर हा प्रकल्पाचा बॅक साईड आहे, बॅक साईड बघू शकता। इकडे तुम्ही पाहू शकता, इकडे वरती जे काही दिसते तुम्हाला हे पूर्ण 32 मजले टावर या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत। हे सगळे इथे तुम्ही पाहू शकता 2 जे मजले आहेत ते पार्किंग आहे, 3 मजले पार्किंग आहे आणि खाली कमर्शियल कॉम्प्लेक्स बनवण्यात आलेला आहे। म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचा प्रकल्प आहे मित्रांनो। खरं तर आम्ही ओपन व्ह्यू बघण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ओपन व्ह्यू सापडला नाही। मुश्किलीने एका ठिकाणी एवढ्याच पॅच मध्ये आम्हाला ओपन व्ह्यू सापडला जिथे आम्ही प्रॉपरली शूटिंग करू शकतो। आणि आता पूर्ण एरिया भरलेला आहे, आजूबाजूला दुकानं वगैरे शॉपिंग वगैरे आहे, म्हणून ते उभं राहून असं अपडेट करता येत नाहीये। म्हणून तुम्हाला मी बाहेरून तुम्हाला दाखवू इच्छितो की कशा प्रकारचे एकापेक्षा एकानंतर एक 2 दिसतात। इथे पार्किंग आहे, खाली पण पार्किंग आहे, त्यानंतर ग्राउंड फ्लोअरला दुकानं देण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। हे जे साईड आहे मित्रांनो हे ABC विंग जे आहे, बिल्डिंग नंबर 2 ABC, हे ABC आहे आणि पलीकडल्या साईडला A आणि B आहे। चला तर आपण सगळेच व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी, जेणेकरून तुम्हाला परिसराची एक आयडिया येऊ शकते। आपण त्या इमारतीच्या अजून मागच्या साईडला म्हणजे 2 इमारती जे काही कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या साईडला मी आलेलो आहे, दुसरी बाजू सुद्धा मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही पाहू शकता ते ग्रीन कर्टन जे काही हिरव्या कलरचे जे काही कपडा लावलेला आहे, हीच इमारत आहे। आता तिथे काहीतरी सध्या काम सुरू आहे, कन्स्ट्रक्शन सुरू आहे, त्याच्यामुळे कदाचित सेफर साईड किंवा सेफ्टीसाठी ते लावलेलं असावं। पण अगोदर आम्ही जे काही व्हिज्युअल बनवली होती मित्रांनो, म्हणजे महिन्याभरापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी, तर त्यावेळेस ते नव्हतं, तर त्यावेळेचे व्हिज्युअल सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की नेमकं ह्या इमारतीचं काम कशा प्रकारे सुरू आहे। कारण एकंदरीत या ठिकाणी जे काही घरे आहेत मित्रांनो ती सगळी 2 BHK ची घरे आहेत आणि त्याची किंमत 1.45 to 1.49 असे म्हणजे 1.45 ते 1.45 लाख ते 1.47 लाखापर्यंत किंमत आहे। त्याच्यामुळे कुठेतरी आजूबाजूचे एरिया सुद्धा दाखवणं तितकंच आम्हाला महत्वाचं वाटलं आणि म्हणून तुम्ही पाहू शकता की मी दुसऱ्या बाजूला आलेलो आहे आणि दुसऱ्या बाजूवरून अशा ठिकाणचं लोकेशन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे, म्हणून हे लोकेशन दाखवणं सुद्धा तितकंच महत्वाचं होतं। चला आता पाहूया मित्रांनो या प्रकल्पाचा सविस्तर तपशील। संकेत क्रमांक आहे 338, बिल्डिंग नंबर 2, विंग A आणि B, पॉकेट 2, हरियाली गाव, शिवाई चौक, कन्नमवार नगर नंबर 2, विक्रोळी पूर्व 83 असा या प्रकल्पाचा पत्ता आहे। आणि म्हणून जे 2 A आणि B जे काही विंग आहेत ते आता ग्रीन कर्टनचे जे काही ग्रीन कपडा लावला होता आता जस्ट जो व्हिडिओ बघितला त्या साईडला आहेत मित्रांनो बिल्डिंग नंबर 2, आणि बॅक साईडला मी अगोदर दाखवलं होतं ती आहे बिल्डिंग नंबर 3 A, B आणि C। यानंतर पहा उत्पन्न गट आहे मित्रांनो मध्यम उत्पन्न गट, अर्थातच मिडल इन्कम ग्रुप, ज्याचं मासिक उत्पन्न 75,001 ते 1 लाखाच्या दरम्यान असायला हवं किंवा वार्षिक उत्पन्न 9,01,000 ते 12 लाखाच्या दरम्यान असायला हवं। पण इथे LIG उत्पन्न गटासाठी पात्र असलेले अर्जदार नक्कीच MIG साठी सुद्धा अर्ज करू शकतात। एकूण उपलब्ध घरे मित्रांनो 480, अर्थातच सगळी घरे 2 BHK स्वरूपाची आहेत।
पहिले घराचं 2 प्रकारचे घर आहेत मित्रांनो याच्यामध्ये. पहिल्या घराचं चटई क्षेत्रफळ आहे 78.85 स्क्वेअर मीटर, अर्थातच 849 स्क्वेअर फीट. किंमत आहे 1,45,58,307 रुपये. दुसऱ्या प्रकारचे घर आहे ज्याचं चटई क्षेत्रफळ आहे 80.18 स्क्वेअर मीटर, अर्थातच 863 स्क्वेअर फीट आणि किंमत आहे 1,47,97,992 रुपये. स्थिती पाहिली तर ही घरे अंडर कन्स्ट्रक्शन असून या घरांचं बांधकाम हे 2030 पर्यंत पूर्ण होईल असं कुठेतरी महारेराच्या साईटवर माहिती देण्यात आलेली आहे. यानंतर दुसरा संकेत क्रमांक आहे संकेत क्रमांक 539, बिल्डिंग नंबर 3, विंग ए, बी आणि सी, पॉकेट 2, हरियाली गाव, शिवाई चौक, कन्नवार नगर नंबर 2. या दोन्ही इमारती एकमेकाच्या समोर स्थित आहेत. आता या ठिकाणचे इतर डिटेल काय आहेत पाहूया. पहा मित्रांनो, उत्पन्न गट आहे मध्यम उत्पन्न गट, अर्थातच MIG. उपलब्ध घरे आहेत 471, अर्थातच ही सगळी 2 BHK स्वरूपाची घरे आहेत. पहिल्या प्रकारची घरे आहेत मित्रांनो, चटई क्षेत्रफळ 78.85 स्क्वेअर मीटर, अर्थातच 849 स्क्वेअर फीट. किंमत आहे 1,45,74,942 रुपये. दुसऱ्या प्रकारची घरे आहेत 80.18 स्क्वेअर मीटर, अर्थातच 863 स्क्वेअर फीट. किंमत आहे 1,48,14,901 रुपये. स्थिती पाहिली तर ही सगळी घरे 2030 पर्यंत तयार होणार आहेत. आता महत्त्वाचं मित्रांनो, हा जो काही सॅम्पल फ्लॅट आहे आम्हाला हे इतर सोर्सेसमधून उपलब्ध झालेला आहे. सध्या जो काही म्हाडाचा प्रॉपर सॅम्पल फ्लॅट आहे तो उपलब्ध करण्यात आलेला नाही, तो लवकरच उपलब्ध केला जाईल असंही कुठंतरी सांगण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा तो उपलब्ध होईल मित्रांनो त्यावेळेस आपल्याला प्रॉपर जो काही सॅम्पल फ्लॅट आहे म्हाडाचा तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. फक्त जनरल आयडिया यावी त्यासाठी हा आम्ही फक्त एक जनरल आयडिया येण्यासाठीच हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आणि म्हणून कुठंतरी एकंदरीत इथे थोडं सामान वगैरे असेल तर ते तुम्हाला समजू शकता की हे ॲक्च्युअल फ्लॅट आहे, सॅम्पल फ्लॅट नाही आहे. त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी बाल्कनी आहे, म्हणजे हॉलला सुद्धा बाल्कनी आहे आणि किचनला सुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे, जो खूप मोठा प्लस पॉईंट आहे या ठिकाणी. आणि वरती तुम्हाला स्टोरेज सुद्धा देण्यात आलेलं आहे. एल शेपमध्ये तुम्ही पाहू शकता की किचनचं जे काही स्ट्रक्चर आहे. इथे तुम्ही पाहू शकता पहिला बेड आहे मित्रांनो, त्याचे प्रशस्त असा बेड आहे. खिडक्यासुद्धा खूप मोठ्या ठेवण्यात आलेल्या आहे, म्हणजे हवासुद्धा खेळती राहील आणि प्रकाशसुद्धा खूप चांगल्या प्रकारे येईल याची कुठेतरी काळजी घेण्यात आलेली आहे. इथे सुद्धा लॉफ्ट देण्यात आलेला आहे आणि म्हणून नक्कीच तुम्ही इथे सुद्धा स्टोरेज करू शकता. आणि नंतर तुम्ही पुढे गेलात मित्रांनो तर इथे तुम्हाला वेस्टर्न टाईप टॉयलेट बाथरूम दिसेल, जे पहिलं कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे. अजून याचं बरंच काम बाकी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया येऊ शकते की आता बाई सगळे जे काही साहित्य आहे ते अजून लागलेलं नाही, पण एक प्रॉपर फ्लॅट तुम्हाला लवकरच म्हाडाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. आता मास्टर बेड आहे मित्रांनो, मास्टर बेडचा तुम्ही टॉयलेट बाथरूम पाहू शकता. अतिशय प्रशस्त आणि मोठमोठे टॉयलेट बाथरूम सुद्धा देण्यात आलेले आहेत. इकडे बेड आहे मित्रांनो, जो मास्टर बेड आहे अशा प्रकारचा हा मास्टर बेड असणार आहे. म्हणजे एकंदरीत यातून तुम्हाला एक आयडिया आली असेल मित्रांनो की नेमका हा फ्लॅट कशा प्रकारचा आहे. मी पुन्हा सांगतो, सध्या कुणीही साईटला जाऊन तिथे सॅम्पल फ्लॅटसाठी म्हणजे बोलू नका, कारण सॅम्पल फ्लॅट लवकरच उपलब्ध करून दिला जाणार आहे. आता मित्रांनो, प्रकल्पापासूनचं अंतर पहा. विक्रोळी रेल्वे स्टेशन आहे 2 किलोमीटर अंतरावरती. कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन आहे 2.6 किलोमीटर अंतरावरती. विक्रोळी मेट्रो स्टेशन आहे 1.2 किलोमीटर अंतरावरती. पूर्व द्रुतगती महामार्ग अर्थातच ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे फक्त 550 मीटर अंतरावरती. याशिवाय मित्रांनो, जे काही शाळा म्हणा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, मार्केट, बँका, गार्डन्स, मैदानं, बस स्टॉप, रिक्षा स्टँड, पोलीस स्टेशन हे सगळं अगदी जवळच उपलब्ध आहे. आणि त्याच्यामुळे जे खेळाचं मैदान खूप मोठं आहे मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज खेळाचं खूप मोठं मैदान आहे महानगरपालिकेचं. तिथे सुद्धा तुम्हाला नक्कीच तुमचे छोट्या मुलांना असतील किंवा वयस्क असतील तिथे नक्कीच ते विरंगुळा सेंटरसुद्धा आहे. आणि म्हणून एकंदरीत खूप चांगल्या लोकॅलिटीला हे सगळं प्रकल्प उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ह्याच्यानंतर ह्याच प्रकल्पाचा आपण दुसरा पार्ट नक्कीच घेऊन येणार मित्रांनो. त्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण जे काही गुगल मॅपच्या सहाय्याने या आजूबाजूचा परिसर नेमका कसा आहे, सॅम्पल फ्लॅट ॲक्च्युअल सॅम्पल फ्लॅट कसा आहे हे सगळं आपण दुसऱ्या भागामध्ये घेऊन येणार आहोत. आता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, तो म्हणजे इथे पार्किंग उपलब्ध आहे का? तर हो, प्रत्येक फ्लॅटसाठी पार्किंग उपलब्ध आहे. शिवाय व्हिजिटरसाठी सुद्धा पार्किंग उपलब्ध आहे अशी माहिती आम्हाला महारेरा साईटवरती मिळालेली आहे. आणि म्हणून पहिल्या खाली ग्राउंड फ्लोअरला मित्रांनो कमर्शियल शॉप्स आहेत, दुकानं आहेत. नंतरचे 3 मजले पोडियम आहे, पोडियम पार्किंग आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये 3 मजले हे फक्त पार्किंगसाठी आहेत आणि त्याच्यानंतर हे टावरचं काम सुरू झालेलं, फ्लॅटचं काम
काम सुरू आहे. साधारणतः 32 मजल्याचे हे टावर आहेत मित्रांनो, आणि म्हणून कुठेतरी प्रशस्त अशी घरं आहेत, खूप मोठा कॉम्प्लेक्ससुद्धा आहे. आणि म्हणून हे जे काही आतमध्ये सोयीसुविधा आहेत, नेमकं पार्किंग कशी आहे, आतमध्ये काय काय अजून उपलब्ध आहे का, किंवा काही अजून काय काय आतमध्ये माहिती मिळेल, याची माहिती आम्ही लवकरच घेणार आहोत. आणि त्याशिवाय गुगल मॅपच्या सहाय्याने किंवा महारेराच्या सहाय्याने जी काही माहिती देता येईल ती आम्ही पुढील भागामध्ये नक्कीच घेऊन येणार आहोत, कारण हा भाग ऑलरेडी मोठा झालेला आहे. तर आता मी आलो मित्रांनो विक्रोळी कन्नमार नगर नंबर 2 या ठिकाणी जो काही शिवाई चौक आहे त्या शिवाई चौकामध्येच मी उभा आहे. आता शिवाई चौकात येण्याचं कारण याचं मित्रांनो की हा जो काही चौक आहे तो कन्नमार नगर मधील एक महत्त्वाचा चौक मानला जातो, कारण इथे तुम्हाला बसची कनेक्टिव्हिटी किंवा रिक्षाची कनेक्टिव्हिटी सहज मिळते. तुम्हाला रात्री अपरात्री यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला रेल्वे स्टेशनवरनं या ठिकाणी येण्यासाठी कनेक्टिव्हिटी खूप चांगली उपलब्ध आहे. म्हणजे रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत तुम्हाला बसची अवेलेबिलिटी आहे, रिक्षाची अवेलेबिलिटी आहे. आणि म्हणून इकडे तुम्ही पाहू शकता जो काही चौकाचं नाव आहे, या चौकामधूनच बाजूला असतो म्हाडाचा प्रकल्प आहे. झूम कमी केलं तरी आता हा चौक आहे, मागे तुम्ही पाहू शकता हा चौक आहे, आणि चौकापासून तिकडे तुम्ही जे दिसते बिल्डिंग हीच आहेत म्हाडाची घरे. म्हणजे याच इमारतीमध्ये ती म्हाडाची घरे उपलब्ध केलेली आहेत. म्हणून मित्रांनो कनेक्टिव्हिटी बद्दल बोलणं सुद्धा तितकंच महत्वाचं होतं, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की नेमका आजूबाजूचा परिसर एरिया कसा आहे तो. म्हणून हा चौकाच्या बद्दल माहिती सांगितलेली आहे. आतमध्ये तुम्ही गेलात मित्रांनो तर फ्रंट साईडचा व्हिडिओ घेणं खूप मुश्किल आहे. फ्रंट साईडला व्हिडिओ बनवणं मुश्किल आहे, कारण सगळी दुकान आहेत आणि काम सुरू आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपण फक्त बॅक साईडचे 2 व्हिज्युअल्स तुम्हाला मी दाखवलेले आहेत आणि सॅम्पल दाखवलेला आहे. पुढील भागात आपण जे काही आपल्याला व्हिज्युअल मिळतील ते नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार. आता पहा मित्रांनो, याच्यापूर्वी आम्ही जे काही व्हिज्युअल शूट करून ठेवले होते ते अशा प्रकारचे, हे साधारणतः 1 ते 1.5 महिन्यापूर्वी आम्ही हे शूट केलेलं होतं. जेव्हा लॉटरी येणार असं आम्हाला समजलं त्यावेळेस आम्ही हे व्हिजिट केलं होतं मित्रांनो. तर त्यावेळेस ते ग्रीन कपडे वगैरे लावलेले नव्हते. तर ते एकंदरीत तुम्हाला टावरचा एक अंदाज येईल की अशा प्रकारचे टावरचं काम या ठिकाणी सुरू आहे, आणि खूप चांगल्या प्रतीचं काम नक्कीच या ठिकाणी केलं जात आहे. तर आज मित्रांनो आपण विक्रोळी पॉकेट क्रमांक 2 येथील विक्रोळी पॉकेट क्रमांक 3 येथील म्हाडाच्या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतलेला आहे. आतमधली 2 BHK घरे नेमकं कशी आहेत हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. नेमक्याची किंमत किती आहे, कार्पेट एरिया काय आहे, कसा आहे, आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे, आतमध्ये नेमकं काय काय सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहे हे सुद्धा दाखवलेलं आहे. याचा अजून सॅम्पल ओपन झालेला नाही मित्रांनो, लक्षात घ्या. महत्वाचं आहे की याचा सॅम्पल फ्लॅट जनरल पब्लिकसाठी सर्वसामान्यांसाठी अजून तरी ओपन झालेला नाही. त्याच्यामुळे सध्या तरी व्हिजिटचा विचार करू नका, पण लवकरच तिथे सॅम्पल ओपन केला जाईल आतमधली साफसफाई झाल्यानंतर, आणि नंतरच तुम्ही या ठिकाणी येऊन साईड व्हिजिट करू शकता. म्हणून एक विनंती करण्यात आलेली की आता सध्याच तुम्ही विक्रोळीच्या कुठल्याही साईटला येऊ नका. अजून तुम्हाला 5 ते 6 दिवस वेट अँड वॉच म्हणजे तुम्हाला थांबावं लागणार आहे, आणि त्याच्यानंतर येथील सगळे जे काही इमारती आहेत सगळ्याचे सॅम्पल फ्लॅट आपल्याला उपलब्ध केले जाणार आहेत. म्हणून जे कोणी आता या रविवारी प्लॅन करत असतील, या संडेला कोणी प्लॅन करत असेल की मला जाऊन घर बघायचंय, तर तुम्हाला येऊन उपयोग होणार नाहीये. पण जेव्हा जसा तो ओपन होईल मित्रांनो तसं आम्ही तुम्हाला सांगू, इंटिमेट करू, आणि नंतर तुम्ही येऊन फॅमिली सोबत येऊन येथील घरी नक्कीच बघू शकता. तर आज मित्रांनो आपण संकेत क्रमांक 538 आणि 539 विक्रोळी कन्नमानगर येथील प्रकल्पाचा आढावा घेतलेला आहे. पुढील भागात आपण पॉकेट क्रमांक 5 आणि पॉकेट क्रमांक 6 येथील घरे कशी आहेत, लोकॅलिटी कशी आहे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. तर मित्रांनो, या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 29 एप्रिल 2026, आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची अंतिम मुदत आहे 30 एप्रिल 2026. याच्यामध्ये कदाचित मुदतवाढ दिली जाऊ शकते, पण सध्या तरी आपल्याला हीच जे काही मुदत आहे ती फॉलो करावी लागणार आहे. आणि यासाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी काही वेबसाईट आहे ती आहे https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी नवीन माहितीसह. धन्यवाद.